Government has issued a legal notice to stop the auction of ancient gem relics linked to the remains of the Buddha, calling the sale unethical and demanding the artifacts be returned to India. The jewels, which are set to be auctioned by Sotheby's in Hong Kong on Wednesday, are expected to fetch around $20 million. Everyone, please follow, like, share, comment and subscribe the Samyak Kranti channel. Thank you. जय भीम नमो बुद्धाय. सम्यक क्रांती चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. आज आपल्यासोबत लंडनवरून अर्थतज्ञ राहुलजी गायकवाड हे आपल्यासोबत जोडलेले आहेत. त्यांचे आपणा सर्वांतर्फे मी स्वागत करतो. राहुलजी जय भीम नमो बुद्धाय. जय भीम जय संविधान. आज आपण या ठिकाणी लाईव्ह यायचं कारण असं की आणि चर्चा करण्याचं कारण असं की आपण बघितलं की सध्या युद्धाची परिस्थिती आहे. भारत पाकिस्तान यांनी जे काही युद्ध सुरू केलेलं आहे, एक वार सुरू झालेला आहे अशा टाईपची परिस्थिती आहे. पूर्णपणे वार नाही ते डिक्लेअर, परंतु दोन्ही देशाकडून एकमेकांवर हल्ले सुरू आहेत आणि आजचा विषय तोच आहे, युद्ध आणि जागतिक राजकारण व आगामी आर्थिक संकटावर विशेष चर्चा. या चर्चेसाठी राहुलजी आपल्यासोबत आहेत आणि राहुलजी सारखं व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं आहे, त्यांचा वेळ लाभलेला आहे. अनेक गोष्टीचं ज्ञान त्यांना आहे, नॉलेज आहे. जागतिक लेवलवर त्यांचं कार्य सुरू आहे. लंडनमध्ये ते कार्यरत आहे गेले अनेक वर्ष. लंडन, युरोप आणि अमेरिकेमध्ये त्यांनी कार्य केलेलं आहे. तर असे एक इंटेलेक्च्युअल पर्सन आपल्यासोबत आपल्याला जो काही वेळ देतात, तर त्या वेळेचं जे काय चीज आहे ते आपण केलं पाहिजे. त्या अनुषंगाने मी आपल्याला विनंती करतो की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत गेला पाहिजे, जागतिक पातळीवर गेला पाहिजे, प्रत्येक मराठी माणसाच्या मोबाईलवर डेस्कटॉपवर गेला पाहिजे अशी विनंती आहे. कारण हा विषय खूप महत्वाचा आहे. कारण जे काही घटना घडत आहेत भारत आणि पाकिस्तान मध्ये, त्या घटनेचा इम्पॅक्ट फक्त भारत आणि पाकिस्तानवरच नाही, संपूर्ण एशिया, संपूर्ण जगावर याचा परिणाम होणार आहे. आणि त्याच अनुषंगाने आपण या विषयाला सुरुवात करत आहोत. राहुलजी, पहिला प्रश्न असा असेल की जे काही पिपरवाह जे काही शिलालेख आहेत, त्या शिलालेखचा जो काही इतिहास आहे आणि त्याचे जे काही सध्या खूप त्याची चर्चा आहे, तर त्या चर्चेपासून आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत की ही चर्चा नेमकी काय आहे. लोकांना या बाबतीत फार कमी लोकांना माहिती आहे. तर या बाबतीत तुम्ही काय सांगाल? सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला अंडरस्टँड करून घ्यायला लागेल निलेशजीची सध्याची परिस्थिती आहे. खूप भयान परिस्थिती आहे सभोवताली. जर तुम्ही इंडियाच्या पाहिलं तर, आणि ज्या पद्धतीचं युद्धाचं जे विवरण चालू आहे किंवा ज्या पद्धतीने मीडिया त्याला एक्सपोज करते, मला असं वाटतं की मीडियाने थोडंसं सतर्क राहायला हवं. प्रत्येक वेळेस आपण आपल्या पद्धतीने मीडिया चालवू शकत नाही. तुम्ही इंडियामध्ये आतमध्ये पॉलिटिकल अजेंडा चालवला, पण आता ग्लोबल म्हणजे सगळ्यांचं लक्ष आपल्यावर आहे. तर माझी कळकळीची विनंती असेल की मीडियाने थोडंसं सतर्क राहून ज्या बातम्या आपण देतोय, ज्या लोकांपर्यंत पोहोचवतोय, त्या व्यवस्थित असल्या पाहिजे. भारताचा लिटरसी रेट आताही सध्याच्या स्थितीला फक्त 72% आहे. त्यामुळे आर्मी, नेव्ही आणि जो आपला एअरफोर्स आहे, ज्या पद्धतीने काम करतो आणि ज्या पद्धतीने ऑपरेशन सिंदूर अप्लाय केलाय किंवा ज्या पद्धतीने त्याला डिप्लॉयमेंट दिलेली आहे त्या पर्टिक्युलरली, तर ती खूप छान दिलेली आहे. आणि स्पेसिफिकली वुमन एम्पॉवरमेंट, जो बाबासाहेबांचा सगळ्यात आवडता विषय होता, त्याच्यावर भर दिलेला आहे. आणि त्याबद्दल मी भारतीय आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सचं त्यांना शुभेच्छा देतो. त्यांना त्यांचं
मनोबल वाढवण्याचा प्रयत्न आपण या पद्धतीने करू. आणि जर तुम्ही दुसरा विषय जर पाहिला तर म्हणजे पिपरवाचा विषय घेण्या अगोदर काही सूचना देऊ इच्छितो की भारताच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये आर्टिकल 1(1) जर तुम्ही पाहिलं त्याच्यामध्ये कुठेही इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या इंग्लिश व्हर्जन मध्ये किंवा हिंदी व्हर्जन मध्ये असं लिहिलेलं नाहीये की हिंद हा वर्ड कुठेही दिलेला नाहीये. त्यामुळे इंडिया याला युनियन ऑफ स्टेट्स म्हणजे इट इट सपोज टू बी मतलब इंडिया किंवा भारत शाल बी अ युनियन ऑफ स्टेट्स असं आपण बोललं जातं किंवा असं वर्डिंग त्याच्यामध्ये बरोबर. दिलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे हिंद हा वर्ड कुठेच दिलं नाही. आणि जो सत्ताधारी पक्ष आहे सध्याचा, जो सत्ताधारी पक्ष आहे किंवा त्याचे नेते आहेत, बरेचसे नेते ज्यांना कॉन्स्टिट्यूशनचं नॉलेज नाही किंवा ज्यांचं अभ्यासाशी काही घेणं देणं नाही, असे नेते, मी सर्वांचंच नाव नाही घेणार, असे नेते जय हिंद जय हिंदचे नारे लावतायत. मला असं वाटतं जय भारत, भारत जिंदाबाद याचे नारे लागले पाहिजे. कारण कॉन्स्टिट्यूशनल वर्ड हा इंडिया आणि भारत आहे. वी ऑल मस्ट रीड द ट्रू इंडियन कॉन्स्टिट्यूशन अँड द वर्क्स ऑफ द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टुवर्ड्स टू दी भारत इंडिया. The word recognize us as an India, word recognize us as an भारत, आणि त्याचीच आपली एक्नॉलेजमेंट आपल्याला सगळ्या जगामध्ये भेटते. आणि आपण भारत की सेना बोललं पाहिजे, हिंद की सेना बोललं नाही पाहिजे. ही काय पॉलिटिकल तुमची अजेंडा चालवण्याचं ठिकाण नाही आहे. तर त्या पद्धतीने आपण काम केलं पाहिजे, त्या पद्धतीने आपण समजून घेतलं पाहिजे. लेट्स कम टू द क्वेश्चन. जो तुम्ही क्वेश्चन विचारला तो खूप रिलेव्हंट क्वेश्चन आहे. आपल्याला वाटलं असेल की हा क्वेश्चन आपण का घेतोय, हा क्वेश्चनाचं महत्व काय, या युद्धाचं आणि या क्वेश्चनचं, म्हणजे याचं कोलॅबरेटिव्ह अप्रोच काय आहे, हा समजून घेण्याची आपल्याला गरज आहे. तर पिपरवा शिलालेख जे आहेत, म्हणजे पिपरवा स्टोन्स जे बोलले जातात, सध्या तो खूप चर्चेचा विषय होता. इव्हन ड्युरिंग द वॉर्स, म्हणजे जेव्हा वॉरचा इनिशियल पिरियड, म्हणजे जो पहलगाम मध्ये झालेला इश्यू आणि त्याच्यानंतर लगेचच हा इश्यू पिक्चर मध्ये आला का, समजून घेण्याची गरज आहे. आम्ही ऍज अ रिसर्चर, ऍज अन टेक्निशियन्स, ऍज अन लाईक यु नो इकॉनॉमिस्ट, आम्ही जो अभ्यास करत असतो त्याच्यामध्ये आम्हाला बऱ्याच गोष्टी भेटतात आणि त्या बऱ्याच गोष्टी आम्ही अनालाइज करत असतो. त्याच्यावर वेगळ्या वेगळ्या पद्धतीने संशोधन करत असतो. त्याच्यातनं काही गोष्टी हिस्ट्री, फ्युचर किंवा तुमचं वर्तमान पाहून आम्ही त्याचं अनालिसिस करत असतो. सो द पिपरवा स्टोन्स, पहिली गोष्ट म्हणजे समजून घ्या की हे जे तथागत गौतम बुद्धांचे रिलिक्स होते, म्हणजे त्यांचे जे अवशेष होते, ते जेव्हा 1898 मध्ये जेव्हा खोदकाम झालं, उत्खनन झालं, त्यावेळेस उत्तर प्रदेशमध्ये, म्हणजे तेव्हाचं आत्ताचा प्रेझेंट डे तो आहे उत्तर प्रदेश इंडियामध्ये, तिथे पर्टिक्युलरली याचं आपल्याला खोदकाम चालू झालेलं आणि तिथे त्याचा शोध झालेला. आणि त्याला जर तुम्ही हिस्टॉरिकल आणि रिलिजियस आणि एथिकल कॉन्टेक्स्ट मध्ये पाहताल तर हा खूप कॉन्ट्रोव्हर्शियल विषय हमेशाच राहिलेला आहे, सेंच्युरी टू सेंच्युरी राहिलेला आहे. आता सध्याच्या स्थितीला जर तुम्ही पाहताल की 1898 ब्रिटिश इंजिनियर, म्हणजे ब्रिटिश जे आर्किओलॉजिस्ट होते, त्याच्यामध्ये विल्यम क्लॅकस्टोन पेपे नावाचे एक ऑफिसर होते, ज्यांनी याचं एक्सकॅव्हेशन केलं होतं आणि त्याच्यामधून त्या पर्टिक्युलर स्तूपा आणि लाईक यु नो ऑन दॅट टाइम ते पर्टिक्युलर हे करून त्यांनी त्याच्यातनं पिपरवा हे खोदकामामधून त्यांनी शोधून काढलं होतं. मला नेहमीचा क्वेश्चन असतो की ब्रिटिश काळामध्ये, म्हणजे कॉलोनियल काळामध्ये हे उत्खनन का होत होते, आणि स्पेसिफिकली तथागत गौतम बुद्धांच्या अवशेषांचे किंवा त्यांच्या जेवढंही काम आहे, हेरिटेज आहे, त्याच्याबद्दल म्हणजे एवढं उत्खनन का होत होतं, हा क्वेश्चनचा आन्सर मला आतापर्यंत भेटत नाही. त्याच्यावर आमची रिसर्च चालू आहे, आम्ही त्याच्यावर वर्क करत आहोत. It was 1898. India was still a British colony when an English estate manager, William Pepe, excavated a stupa at Piprawa in what is present-day Uttar Pradesh. The discovery was made just south of Lumbini, the birthplace of Buddha. Pepe uncovered an ancient stupa and a huge sandstone tomb containing sacred remains belonging to the Buddha, including his bone fragments and ashes, and about 1800 gemstones and precious metals, like pearls, rubies, topaz, sapphires, and gold sheets. It was the first credible find of Buddha's relics in modern times. So, what did Pepe do with the intact relics from more than 2000 years ago? He handed most of them to the colonial Indian government. The British government, eager to promote the and find the acceptance of the relics of
गौतम बुद्धा. आणि ते का करत होते याच्या पाठच्या ज्या थिअरीज आहेत, बऱ्याच रिसर्चर्सने, बऱ्याच सायंटिस्टने याच्यावर लिहिलेलं आहे. पण मला असं वाटतं की जर तुम्ही पाहिलं, असं बोललं जातं, असं लिहिलंय, असं त्याचं प्रमाण कुठेच नाहीये. बट गौतम बुद्धांचे जे अवशेष आहेत ते सियाम थायलंडमध्ये किंवा बर्मामध्ये, म्यानमारमध्ये आणि श्रीलंकामध्ये अशा ठिकाणी लाईक डिस्ट्रीब्यूट किंवा ठेवले गेलेले होते. तर आपल्याला समजून घेतलं पाहिजे की हा विषय का महत्वाचा आहे. आपण वी आर जस्ट कमिंग टू द पॉइंट नाव. मी एक पर्टिक्युलरली एक लेख लिहिला होता, एक ब्लॉग लिहिला होता, अमेरिकाज इकॉनॉमिक सक्सेस हिंजेस ऑन फ्युलिंग वॉर्स फॉर अदर. एक 2 महिन्यापूर्वी आणि 3 महिन्यापूर्वी मी बऱ्याच सिनियर, फेब्रुवारीमध्ये एक्झॅक्टली, आणि बऱ्याच सिनियर नेत्यांना किंवा बऱ्याच लोकांना मी इंटिमेट केलं होतं की वॉर होण्याचे 101% चान्सेस आहेत. आणि त्याचं त्या ब्लॉगमध्ये मी सविस्तर विवरण केलं होतं. म्हणजे मी त्याच्यामध्ये हे एक्सप्लोर केलेलं की अ सर्टन इन्फ्लुएन्शियल बिझनेस ग्रुप्स किंवा बिझनेस ओरिएंटेड पीपल, म्हणजेच बिझनेस सेक्टरमध्ये आणि स्पेसिफिकली इंटू द टेक सेक्टरमध्ये असणारी लोक या ग्लोबल पॉवरला शेप देतात सध्याच्या स्थितीला. त्याचे डायनामिक्स ते टर्न आउट करतायत, त्याला स्विंडल करतायत, त्याच्यामध्ये गोंधळ निर्माण करतायत आणि कशा पद्धतीने स्वतःचं वर्चस्व डॉमिनेटिंग लेवलवर नेऊन ठेवतात किंवा डिक्टेटरशिप ऍप्लिकेबल करू इच्छितात फ्युचरमध्ये, की आमच्याकडे सगळं पैसा, आमच्याकडे सगळं आमच्याकडे आहे. आता या बिझनेस आंतरप्रिनर्सचं किंवा ओनर्सचं जर आपण रिलिजन पाहिलं, त्याचं जर रिलिजियस बॅकग्राऊंड तुम्ही पाहिला, तर हा एक सर्टन बॅकग्राऊंड आहे, ज्याला आपण असं म्हणू शकतो की हा पर्टिक्युलरली तुमचा अमेरिकन ज्युइश, म्हणजे फक्त 2.4%, 2.3 to 4% एवढं रिप्रेझेंटेशन हा पर्टिक्युलर गट सध्याच्या स्थितीला अमेरिकेला करतो. किंवा टॉप 10 म्हणजे फेसबुकचा सीईओ घ्या तुम्ही, किंवा ओरॅकल घ्या, ब्लूमबर्ग घ्या तुम्ही, पर्टिक्युलरली मेटा घ्या, त्याच्यानंतर ऍपल घ्या, अमेझॉन घ्या, या सगळ्यांचे सीईओ जे आहेत हे ज्युइश लोक आहेत, ज्युइश एंटरप्रेन्युअर्स आहेत. तर आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की या सगळ्या गोष्टींच्या पाठी, या सगळ्या बिझनेस अक्वायरमेंटच्या पाठी ऍक्च्युअल मध्ये गेम काय आहे, या पर्टिक्युलर गोष्टींच्या पाठी गुड काय लपलेला आहे, या गोष्टींवर आपल्याला तेवढंच लक्ष द्यायला पाहिजे. आपण इंटलेक्च्युअल कम्युनिटी आहोत, आपण बुद्धिस्ट कम्युनिटी आहोत, आणि आपलं हेरिटेज आपल्याला जपून ठेवणं म्हणजे लिटरली हे जे बिझनेसमॅन्स आहेत यांची टोटल म्हणजे जवळपास एक 7 ते 8 टॉप, पहिले तुम्ही जर आयटी म्हणजे टेक जायंट जर पाहिले, अमेरिकन ज्युइश आहेत. आणि यांचं फक्त 7 ते 8 लोकांचं जे वेल्थ आहे सध्याच्या स्थितीला, ती आहे 1.04 ट्रिलियन USD. एवढं त्यांचं वेल्थ आहे ऑल टुगेदर. म्हणजे लॅरी पेज घ्या तुम्ही, परत सगळे सगळे म्हणजे जेवढेही पाहताल तुम्ही, मार्क झकरबर्ग घ्या तुम्ही, सगळे, मायकल ब्लूमबर्ग घ्या तुम्ही, सगळ्यांचे वेल्थ जर आपण काउंट केलं या 7-8 जणांचं, तर 1.04 ट्रिलियन USD एवढं आहे. आता आपण समजून घ्यायला पाहिजे की हे ज्युइश जी पर्टिक्युलर रिलीजन आहे किंवा समाज आहे, हा बुद्धिस्ट हेरिटेजच्या मागे का लागला एवढा, म्हणजे काय काय याच्यामधलं हे काय. तर आमच्या रिसर्चनुसार सध्याच्या स्थितीला एक टर्म उदयास आली आहे खूप मोठी, ज्याला जुबो असं म्हणतात, ज्याला ज्युइश बुद्धिस्ट या नावाने रेफर केलं जातं. म्हणजे जे ज्यूज आहेत, दे आर स्टार्टेड प्रॅक्टिसिंग द बुद्धिस्ट मेडिटेशन, और they are embracing the precious numbers are towards to the they are just turning out towards to the Buddhism nowadays. आता तुम्ही याच्या जर स्टडीज पाहिल्या तर इट्स इंडिकेट्स द ज्यूस रिप्रेझेंट अ सबस्टॅन्शियल पोर्शन ऑफ वेस्टर्न बुद्धिस्ट. तुम्ही जर पाहिले तर त्याच्यामध्ये सगळे ज्यूज आहेत मोस्टली. 19 जवळपास तुम्ही 2019 याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं, एक बुक आहे अमेरिकन जुबू. जर तुम्ही हा बुक वाचला व्यवस्थित, हा बुक लिहिला आहे सोशलिस्ट एमिली सिग्लाव. हे त्याच्यामध्ये नोट करतात, त्याच्यामध्ये हे सांगतात की जवळपास ऍज पर हर स्टडीज अँड रिसर्च, जवळपास अप्रॉक्सिमेटली 16.5% ऑफ द ज्यूस टू द 1/3 ऑफ द नॉन एशियन अमेरिकन बुद्धिस्ट पॉप्युलेशन. आपल्याला समजून घ्यायला लागेल ही किती मोठी गोष्ट आहे. आणि कोणताही समाज, आपल्यातला एक वर्ग दुसऱ्या धर्माकडे जात असेल तर त्याला कसा स्टॉप करू शकतो, कशा पद्धतीने, आणि हिस्ट्रीमध्ये सांगितलेलं आहे
आपल्याला समजून घ्यायला लागेल, गिवन द एस्टिमेट 15.8 million Jews, like 15.8 million Jews worldwide in 2025, आत्ता सध्याच्या स्थितीला they have converted significant engagement with Buddhist practices within the Jewish community. हा खूप मोठा उलगडा आहे, लक्षात ठेवा. जर हे लोक बुद्धिझमकडे टर्नआउट होत असतील तर डेफिनेटली त्याच्यामध्ये ब्रेकडाऊन आणण्याचा प्रयत्न त्यांचा अप्पर सेगमेंट करणार म्हणजे करणार. आपल्याला समजून घ्यायला लागेल बाबासाहेबांचे वर्ड्स, अ ट्रू डेमोक्रेसी नीड्स द इकॉनॉमिक जस्टिस बाय द बाबासाहेब. म्हणजे त्यांनी असं सांगितलेलं आहे की द स्टेट शाल स्ट्रीव टू एलिमिनेट इनइक्वालिटीज इन स्टेटस, facilities and opportunities not only amongst the individuals but also amongst the group of people. खूप important word आहे. Residing in the different areas or engaged in the different vocations. सोर्स काय याचा? बाबासाहेब आंबेडकर रायटिंग्स अँड स्पीचेस, स्टेट्स अँड मायनॉरिटीज 1947 ड्राफ्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन. समजून घ्या. द पेपे एक्सकव्हेशन म्हणजे 1898 मध्ये, म्हणजे 18 सेंचुरी 1908 म्हणजे 18 सेंचुरीच्या एंडला, 19च्या एंडला विल्यम पेपे हा जो ब्रिटिश कॉलोनियल टाइमचा जो यांचा ऑफिसर किंवा जो आर्कोलॉजिस्ट होता, याने पर्टिक्युलरली हे स्टोन्स म्हणजे स्टोन ऑफ याला स्टोन कॉफर म्हणजे हा बॉक्स असतो त्याचं जे पर्टिक्युलर सँडस्टोन मध्ये बनवलेला होता तो शोधून काढला. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी म्हणजे त्याच्यामध्ये होत्या, त्या गोष्टी त्याने एक्सप्लेन केल्या. म्हणजे फुलदाणी वगैरे होती, त्याच्यामध्ये एक ब्राह्मी लिपीमध्ये लिहिलेला एक शिलालेख होता, परत त्याच्यामध्ये काही स्टोन्स होते. या सगळ्या गोष्टी त्याने मेन्शन केलेल्या आहेत. पण आपल्याला समजून घ्यायला लागेल की हा स्टोन त्याने तेव्हा शोधून काढला. ब्रिटिश काळामध्ये याचं सगळं पर्टिक्युलरली शोधकाम झालं आणि आता सध्याच्या स्थितीला हा बाहेर काय येतोय, हा बाहेर येण्याचं रिझन काय आहे? लोक बुद्धिझमकडे वळू लागलेले आहेत. हा जग बुद्धिझमकडे जायला लागलेला आहे. या जगाला म्हणजे जसं बोललं जातं, या जगाला युद्ध नाही पाहिजे, या जगाला बुद्ध पाहिजे, पीस पाहिजे, शांती पाहिजे. आणि लोक त्या गोष्टीकडे वळू लागले. आम्ही स्वतः पाहतो युके मध्ये जवळपास एक 70+ मोठ्या मोठ्या मॉनेस्ट्रीज आहेत, बुद्धिस्ट विहाराज आहेत, टेम्पल्स आहेत, वेगळ्या वेगळ्या धर्माची लोक इकडे मोठं मोठं जवळपास 4-4, 5-5 एकर मध्ये आहेत. आणि असं नाही की एक छोटंसं बांधलंय कुठेतरी रो हाऊस मध्ये किंवा कुठे, असं नाहीये. जवळपास 4-4, 5-5 एकरच्या मॉनेस्ट्रीज आहेत लोकांना, आणि त्याला चालवणारी लोक जी आहेत ते इकडचे लोकल. आपल्याला समजून घ्यायला लागेल की कोणत्या पद्धतीने बुद्धिझम स्प्रेड होतोय आणि त्याला अपोजिशन हा डेफिनेटली येणारच आहे. वी नीड टू अंडरस्टँड की हे कशा पद्धतीने चाललंय. जे टेक जायंट्स आहेत वरचे, जे पॉवर मध्ये आहेत, त्यांना बुद्धिझमशी काय प्रॉब्लेम आहे हे तेवढंच समजून घेणं गरजेचं आहे, असं मला वाटतं. अच्छा, म्हणजे हा सगळा बिझनेसचा भाग झाला असं म्हणावं लागेल या. हा बिझनेसचा भाग झाला. तसंच एखाद्या कम्युनिटीची, समजा एखादी कम्युनिटी आहे, त्याचा एक वर्ग जर त्या कम्युनिटीवर कमी बिलीव्ह करतो, त्या रिलिजनवर, त्याच्या धर्मावर कमी बिलीव्ह करतोय आणि तो जर टर्नआउट होतोय, एखाद्या धर्माकडे अट्रॅक्ट होतोय, तर डेफिनेटली हा त्यांच्यासाठी खूप मोठा लॉस आहे. तर तो लॉस कसा भरून काढायचा किंवा त्याच्यामध्ये कशा पद्धतीने कुरघोडी करायच्या, तो याचाच भाग आहे. खूपच नाविन्यपूर्ण माहिती आपण या ठिकाणी देत आहे की ज्युईश जी कम्युनिटी आहे ती बुद्धिझम मध्ये त्यांना रस आहे किंवा ते बुद्धिझमचा आकडे आकर्षित झालेले आहे. चांगली बाब आहे, परंतु जर का बिझनेससाठी असेल तर ती चुकीची बाब आहे. तर दुसरा याच अनुषंगाने दुसरा प्रश्न असा असेल की पिपरवा शिला प्रकरण हे एक ऐतिहासिक आणि पुरातत्व शास्त्रीय दृष्ट्या महत्वाचे प्रकरण आहे. पिपरवा शिला प्रकरण आणि यातला जो काही वाद आहे त्याबद्दल काय? आता जो नेक्स्ट स्टेप तुमचा हा, तुम्ही पेपरवर समजून घेतला की हा का होतोय, ऍज पर द रिसर्च हा का लाईक डिलिव्हर आहे. आणि आता सध्याच्या स्थितीला म्हणजे युद्ध परिस्थितीमध्ये असे विषय बाहेर येणं म्हणजे विच इज व्हेरी व्हेरी सरप्राइझिंग फॉर एव्हरीवन. बट जर तुम्ही पाहिलं तर आता सध्याची जी कॉन्ट्रोवर्सी आहे, म्हणजे मे मध्ये 2025 मे म्हणजे या महिन्यामध्ये एक खूप मोठा ऑप्शन होणार होतं, ज्याला सोद बे नावाचं एक कंपनी आहे, म्हणजे ऑप्शन कंपनी आहे.
त्या कंपनीने पर्टिक्युलरली डिक्लेअर केलेलं की आम्ही हे जे रिलिक्स आहेत गौतम बुद्धांचे, हे सगळे आम्ही पर्टिक्युलरली ऑक्शन करणार आहोत मार्केटमध्ये येऊन. आणि म्हणजे याला बिझनेसमध्ये म्हणजे हा एक प्रकारचा डिस्टर्बन्स किंवा भारताचे जो एक कॉन्टेक्स्ट आहे किंवा सस्टेनेबिलिटी आहे, याला हलवण्याचा प्रयत्न होतोय कुठून ना कुठून, व्हॉट आय फील सगळीकडून. म्हणजे एक आहे तुमच्यावर रिलिजियस भांडणं लावले जातात, दुसरा म्हणजे एक रिलिजियस असतो हिंदू मुस्लिम लावला जातो, आणि दुसरा गौतम बुद्धांचा जो तुमच्याकडे एक वारसा आहे भारताचा, ज्या भारताच्या भूमीचा, त्याला सारखं सारखं खदेडलं जातंय. या दोन गोष्टींवर अटॅक केला जातोय. कॉन्स्टिट्यूशनवर अजून अटॅक झालेला नाही फॉर्च्युनेटली, पण तो अटॅक ते या पद्धतीने चालू आहे. म्हणजे हा सगळा भाग जिओ पॉलिटिक्सचा आहे, ऑनेस्टली स्पीकिंग. हा दिस इज द पार्ट ऑफ द ग्लोबल पॉलिटिक्स. आपलं काय झालंय ना, आपण आपल्या कचऱ्यामधूनच अजून बाहेर निघालो नाही. ते रोजचं भांडण, रोजचे एकमेकांबद्दलचे वाद, आणि यामध्येच आपण इंटरनली एवढे चिरगळलो आहे किंवा एवढे त्या जखमा चिघळून ठेवलेला आहात तुम्ही, की तुम्हाला त्याच्यामधनं बाहेर निघायला तुम्हाला टाइमच नाहीये. वी नीड टू अंडरस्टँड हाऊ इट्स वर्क, अँड हे खूप गरजेचं आहे. स्पेसिफिकली बुद्धिस्ट कम्युनिटीसाठी समजून घेणं गरजेचं आहे, की सध्या आपल्यासोबत चाललंय काय. आपण वाचायला पाहिजे, आपण समजून घ्यायला पाहिजे. बाबासाहेबांनी जो आपल्याला मार्ग दिलेला तो पीएचडीचा मार्ग होता. बाबासाहेबांनी जो मार्ग दिलेला तो रिसर्चचा मार्ग होता, मेडिटेशनचा मार्ग होता. आपण तो पूर्णपणे फॉलो करतो का? रिसेंटली मी जे हाऊस ऑफ लॉर्डमध्ये ब्रिटिश पार्लमेंटमध्ये जे भाषण दिलं, त्याच्यामध्येही मी हा क्वेश्चन सगळ्या इंटेलेक्च्युअल्सला विचारला होता. त्याचं उत्तर कोणाकडेच नव्हतं, की आपण बुद्ध धम्म किंवा आपला बुद्धी धम्म हा 100% पाळतो का? मग तुम्ही लोकांना दोष कसा देऊ शकता? तुम्ही लोकांना दोष देऊ शकत नाही. जर तुम्ही पाहिलं, की हा जो सोथबे नावाची जी कंपनी आहे, सोथबे नावाची जी ऑक्शन कंपनी आहे, याने पर्टिक्युलरली हा बाहेर काढला. आणि एक ना व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर काय काय नवीन नवीन येतं आणि आपली मुलं सगळे त्याच्याकडे वळली जातात. बरेचशी मुलं असे बोलतात, की आम्ही गव्हर्नमेंटमध्ये गेलो, आम्ही गव्हर्नमेंटला अप्रोच केलं, आम्ही गव्हर्नमेंटला सांगितलं, की पर्टिक्युलरली हे ऑक्शन थांबवलं पाहिजे. ते ऑक्शन थांबणारच होतं. कोणत्याही कंपनी डिक्लेअर करू शकते, की आम्ही जगामध्ये कुठेतरी ऑक्शन करतोय. त्याच्यासाठी कोणत्या परमिशन्स लागत नाही. ते फक्त जो पर्टिक्युलर ऑक्शन चा जो पार्ट आहे किंवा ऑक्शनची जी प्रोसेस आहे ती वेगळी आहे. त्याच्यासाठी तुम्ही काय खूप मोठं काही करत नाही आहात. हां, तुम्ही जर सगळं रिलिक्स आपल्याकडे घेऊन येताय भारतामध्ये, आपल्याकडे ठेवताय, आपल्याकडे त्याचं तो विकत घेताय किंवा जे पण असेल, तो जर आपण करतोय, तर त्या केसमध्ये मी मानून घेईल, की आपण काहीतरी चांगल्या गोष्टी आणि राइट गोष्टी करतोय. दॅट वी हॅव टू अंडरस्टँड इट. राइट? मग जर तुम्ही पाहिलं सध्याच्या स्थितीला, तर ज्या न्यूज पसरवल्या झाल्या, की गव्हर्नमेंटने खूप चांगलं काम केलं, थांबवलं ऑक्शन. असं काही नाहीये. ऑक्शन थांबवण्याच्या पाठी खूप सारे रिझन्स आहेत. ते आपण नेक्स्ट आता पाहणारच आहोत, की ऑक्शन का थांबलं, त्याची हिस्ट्री काय, त्याचा बायोडेटा काय, त्याच्या बॅकग्राऊंड काय, हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही सध्याच्या स्थितीला पाहिलं, की इंडियन ट्रेजर ट्रो ऍक्ट 1878 जर तुम्ही पाहिला, त्याच्यामध्येही लिहिलेलं आहे टेक्निकली टेक्निकली इट्स अ स्टेट प्रॉपर्टी. म्हणजे हे समजून घेण्याची गरज आहे, की ऍक्ट कसे लाईक द डिमॉलिश करण्यात आले किंवा याच्याबरोबर कसं खेळल्या गेलेलं. या गोष्टी आपल्याला समजून घेण्याची गरज आहे. आणि दिस इज नॉट जस्ट अन ऑक्शन, इट रिप्रेझेंट द कॉलोनियल एरा कल्चर थेफ्ट, मी असं म्हणेल. म्हणजे हा एक रिलिजनचा व्हायोलेशन करताय तुम्ही सरळ सरळ. म्हणजे हिस्टॉरिकल इनजस्टिस आहे. गौतम बुद्धांचं म्हणजे तथागत बोधिसत्व म्हणजे गौतम बुद्धांचं तुम्ही अवशेषांना तुम्ही ऑप्शन नाही करू शकत डेफिनेटली. तर हा एक भावनेचा भाग आहे. त्याच्यासाठी गव्हर्नमेंटने कोणतं त्याच्यामध्ये हे घेतलं नाही पाहिजे, कोणतं क्रेडिट घेतलं नाही पाहिजे. प्रत्येक गोष्टींची पॉलिटिक्स करण्यामध्ये काही अर्थ नाहीये, व्हॉट आय कॅन से. आता जर तुम्ही सध्याच्या स्थितीला पाहिलं, की इंडियन गव्हर्नमेंटने खूप त्याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेतला, की आम्ही हे केलं, आम्ही ते केलं. पण समजून घ्या, याच्या पाठची स्टोरी पण काय. आता सोदबे ऑक्शनची ओनरशिप म्हणजे या कंपनीचा ओनर कोण आहे? पॅट्रिक ड्राही. याची नॅशनॅलिटी काय आहे? फ्रेंच इस्रायली. याचा रिलिजन काय आहे? ज्युइश. हा सोदबेचा जो ऑक्शन कंपनीचा ओनर आहे, हा सुद्धा ज्युइश आहे, पॅट्रिक ड्राही. आता याच्याकडून आपण तो म्हणजे याच्याकडून सुटकारा पाहण्यासाठी आपण काय बोलतो, आम्ही युनेस्कोकडे जाणार, आम्ही युनेस्कोकडे जाणार, तिथे जाऊन आम्ही भांडणं करणार, तिथे आम्ही. आता युनेस्कोचे जे संचालिका आहेत सध्याच्या स्थितीला, ते आहेत ऍद्री अजुले. आणि शी इज ऑल्सो कमिंग फ्रॉम एन ज्युइश कम्युनिटी. हर रिलिजन इज ऑल्सो ज्यू.
त्यांचे वडील जे होते अँद्रे अझुलेचे, ते मोरक्कोच्या राजा मोहम्मद जे आहेत, मोहम्मद 6वे म्हणजे 6 किंग, त्यांचे सल्लागार आहेत सध्याच्या स्थितीला. आणि त्यांच्या ज्या मातोश्री आहेत, म्हणजे त्यांची जी आई आहे, त्या सध्याच्या स्थितीला म्हणजे शी इज अ कातिया ब्राह्मी नाव आहे त्यांचं. शी इज अ बिगेस्ट लाईक द रायटर बेसिकली. समजून घेण्याची गरज आहे की तुम्ही ज्याच्याशी भांडताय त्याचा ओनर पण ज्यूच आहे, आणि ज्याच्याकडे तुम्ही तुमचे हक्क मागायला जाताय किंवा जस्टिस मागायला जाताय, त्याचा जनरल डायरेक्टर किंवा महासंचालिका पण ज्यूच आहे. So how the Jewish community or religion is in power right now, we need to understand it. We need to understand it. हे कशा पद्धतीने चाललेलं आहे. मी तुम्हाला बरोबर घेऊन जातो, तुम्हाला समजेल की काय पंगा आहे. आता सोथबेवर जर तुम्ही बघितलं असेल, सोथबे या कंपनीवर देर आर लॉट ऑफ लिगल केसेस ऑलरेडी. म्हणजे 2000 मध्ये सोथबे अँड क्रिस्टिन प्राइस फिक्सिंग स्कॅन्डल झालेला, प्राइस फिक्सिंगचा अँटी ट्रस्ट व्हायोलेशन झालेलं. त्याच्यामध्ये जवळपास 512 मिलियन USD सेटलमेंट होती. त्याच्यामध्ये त्यांच्या सीईओने रिझाईनही केलेलं, हा फाईन पेही केलेला आहे सोथबेने. तर बरंच जर तुम्ही बॅकॉन पेंटिंग डिस्प्यूट पाहिला, त्याच्यामध्ये जवळपास 2010 मध्ये झालेली केस आहे सोथबेची, खूप मोठी केस आहे. त्याच्यामध्ये ऑथेंटिसिटी अँड ओनरशिप ऑफ द आर्ट सोल्ड थ्रू द सोथबे, म्हणजे चिटिंग केलेली आहे लिटरली. म्हणजे याच्यामध्ये पण प्रायव्हेट सेटलमेंट, म्हणजे जसं तुम्हाला मी मागे सांगितलेलं की आर्बिट्रेशन होतं, बाहेरच्या बाहेर कोर्ट्समध्ये तो सॉर्ट होतात मॅटर. सो याची कॉन्फिडेन्शियलिटी परत मेंटेन ठेवली जाते. तर या पद्धतीने तो सॉर्ट केलेला आहे 2010 ची केस. 2012 मध्ये चायनीज अँटिक्विटीज लॉसूट, चायना वर्सेस ऑक्शन हाऊस ऑफ द सोथबे, याच्यामध्ये पण डिस्प्यूट ऑफ द ओनरशिप आहे. त्याच्यामध्ये दे हॅव दे हॅव प्लेस्ड विथ देअर कल्चरल व्हॅल्यूज. तर त्याच्यामधून पण तो आयटम विथड्रॉ केलेला आहे चायनाने, पॉलिटिकल प्रेशर क्रिएट केलं. परत जर तुम्ही 2014 मध्ये पाहताल तर सोथबे वर्सेस मर्चानो, म्हणजे त्यांनी तो एक कॉन्ट्रॅक्ट ब्रीच केलेला आहे. सो दे हॅव अ लॉट ऑफ लिगल केसेस ऑन देम ऑलरेडी, तुम्ही जर पाहिले तर सध्याच्या स्थितीला. इव्हन 2021 मध्ये जर तुम्ही पाहिला, सोथबे वर्सेस द फेअर लाईट आर्ट व्हेंचर्स, म्हणजे यांनी पर्टिक्युलरली जर पाहिलं, यांच्यामध्येही लिगल डिस्प्यूट झालेला आहे. आणि हा लिगल डिस्प्यूट लढला गेला होता UK हायकोर्टमध्ये, जर तुम्ही पाहिलं असेल तर. आणि UK हायकोर्टने पार्शली सोथबेच्या, म्हणजे त्यांच्यावर खूप साऱ्या लिगल केसेस आहे. 2000, 2010, 2022, 12, 2014, 2018, 2019, 2020, 2021, 2022. त्याच्यामुळे हा ऑप्शन होणारच नव्हता, याच्यामध्ये इश्यूज होणार होते. हा एक पॉलिटिकल टूल आहे. आपल्याला कसं हलवलं जातं, आपला माइंडसेट कसा चेंज केला जातो, भारताचं लक्ष कसं विचलित केलं पाहिजे, कसं त्याला डिस्टर्ब केलं पाहिजे, हा खेळ अमेरिकामधल्या 2.3 लोकांच्या हातामध्ये आहे का? मग आपले इंटेलिजंट किंवा आपली लोक किंवा आपला इंटेलेक्च्युअल वर्ग किंवा आपली गव्हर्नमेंट काय झोपली आहे का? खूप समजून घेण्याची गोष्ट आहे निलेशजी. हा सगळा जो गेम आहे, हा कसा रन होतोय जिओ पॉलिटिक्स मध्ये. आपल्या खांद्यावर बंदुकी तर नाहीयेत, आपल्या खांद्यावर बंदुकी तर नाहीयेत. जसं मी माझ्या आर्टिकलमध्ये पण सांगितलेलं, लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं, की कशा पद्धतीने US आर्म फोर्स त्याच्या आर्म डिलिव्हरीज किंवा आर्म बिझनेस करतात. आता सध्याच्या स्थितीला इंडिया आणि पाकिस्तान वॉर होणार होतं किंवा बांगलादेश वॉर होणार होतं, हे आम्ही प्रिडिक्ट केलेलं 3 महिन्यापूर्वी. तर हा जो वर्ग आहे, वरचा जो बिझनेस क्लास आहे, हा 15-20 लोकांचा, याच्याकडे एवढी वेल्थ आहे की हे काही करू शकतात. कोणत्याही प्रकारची डिक्टेटरशिप हे लोक अप्लाय करू शकतात. सो वी नीड टू अंडरस्टँड दिस व्हेरी केअरफुली, असं मी म्हणेल. जी जी, अतिशय खूपच डीपली आपण हे सगळ्या गोष्टी सांगताय. परंतु ह्या सगळ्या गोष्टी खूपच नवीन आहे. तर राहुलजी, मी तुमचे मनापासून आभार मानतो की अतिशय चांगल्या प्रकारे हे आंतरराष्ट्रीय जे काय पॉलिटिक्स आहे, जे काय माहिती आहे, तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी देत आहात. कारण फार कमी लोकांना या बाबतीत नॉलेज असावं असं मला तरी वाटतं, आणि त्यापैकी तुम्ही एक आहात. आणि खूप चांगल्या प्रकारे ही माहिती लोकांसमोर जाणार आहे, आणि लोकांना नवीन माहिती मिळाल्यामुळं आणि हे सगळं जे काही जिओ पॉलिटिक्स आहे त्याचं ज्ञान खूप चांगल्या प्रकारे आपण या ठिकाणी सांगत आहात. आणि मलाही हे सगळं नाविन्यपूर्ण वाटतंय. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्या समाजाला, आपल्या राजकारणाला एक नवी दिशा देईल असं मला तरी वाटतंय. तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जात आहोत की अमेरिका आणि इंग्लंड हा संधी साधू
देश आहे असं बोललं जातं. आणि युद्ध संकट आहे ते यांच्यामुळेच निर्माण झालंय की काय, असा एक लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे किंवा शंका वाटते. तर या बाबतीत आपलं काय मत आहे? हा क्वेश्चन खूप तुम्ही रिलेव्हंट क्वेश्चन विचारला. आणि जसं तुम्ही म्हणताय की तुम्हाला थोडंसं नाविन्य वाटतंय, काय झालंय, आपल्या लोकांना ना नवीन ऐकायची सवय नाही. आपल्या लोकांना फक्त ते हिंदू मुस्लिम आणि याच्या गाड्या तोड, त्याच्या गाड्या तोड, सकाळचे भोंगे, आणि मग ते कालाधन, आणि ह्या सगळ्या गोष्टी, आणि त्या पार्लमेंटमध्ये भांडत बसायचं एकमेकांचा, म्हणजे कुत्र्या मांजरांसारखं, या गोष्टींची सवय लागलेली आहे. थोडंसं आपल्या लोकांना विचार करायला लागेल. तर भारताला वरती घेऊन जायचंय, भारताला आपल्याला अमेरिकेच्या लेवलला नेऊन ठेवायचंय. तुम्ही व्यवस्थित अंडरस्टँड करा. सध्याच्या स्थितीला जर इकॉनॉमिकली आपण जर पाहिलं, तर भारत स्टँड करतो जवळपास एक 5-6 वर होता, 5 वर आता सध्याच्या स्थितीला स्टँड करतोय. आणि जर्मनी जो आहे तुमचा, ठीक आहे, तो तुमचा वरती खाली भारताला कम्पीट करायचा प्रयत्न करतोय सध्याच्या स्थितीला, जर तुम्ही पाहिलं तर. म्हणजे अमेरिका आहे, त्याच्यानंतर तुमचं चायना आहे, त्याच्यानंतर तुमचं जर्मनी आहे, आणि त्यानंतर जर सध्याच्या स्थितीला कॉम्पिटिशन मध्ये वरती येण्याची जी हे चालू आहे, सध्याच्या स्थितीची जी रेस चालू आहे, ती जर तुम्ही पाहिली तर ती भारताची आहे. आणि त्या भारताच्या रेसला कसं दाबता येईल, आणि यांचे जे आकडे, म्हणजे तुम्ही जर्मनी, फ्रान्स, किंवा पर्टिक्युलरली जर तुम्ही इंडिया आणि युके यांचे जे आकडे बघताल इकॉनॉमिक, तर ते खूप क्लोज्ड आहेत. व्हेरी व्हेरी क्लोज्ड. आणि त्या क्लोज्ड वातावरणामध्ये वरचे 3 जे असतात, देअर आर 2 टाइप्स ऑफ डॉमिनन्स. लक्षात ठेवा. वरचे जे 3 असतात, ते नेहमी स्वतःचं वर्चस्व जिओ पॉलिटिक्स म्हणजे ग्लोबल पॉलिटिक्स मध्ये कसं ठेवायचं, हे त्यांच्या तिघांची पहिली फाईट चालू असते. ती सेपरेट फाईट असते. आता चौथा, पाचवा आणि सहावा, फोर्थ, फिफ्थ अँड सिक्स नंबरवर ज्या खालून येणाऱ्या ज्या कंट्रीज असतात, त्यांना डॉमिनेट कसं करायचं हे तिघं मिळून प्लॅन करतात. कारण त्यांना त्या तिघांमध्ये फाईट ठेवायची, तिघांमध्ये त्यांना त्यांचं लढाई लढायची, ती लास्टची लढाई आहे. पण त्याच्या अगोदर यांना ह्या खालचे जे तिघे चौघे जे आहेत, त्यांना कसं मॅनेज करायचं, ते हे तिघे करतात. जर तुम्ही पाहिलं, मी नेहमी सांगतो की वर्ल्ड वॉर 1 घ्या तुम्ही, किंवा नेक्सॉन इफेक्ट घ्या तुम्ही, परत पेट्रो डॉलर घ्या तुम्ही. मागे मी माझ्या सगळ्या इंटरव्ह्यूज मध्ये सुद्धाही सांगितलेलं आहे की अमेरिकामध्ये कोणताही इकॉनॉमिक क्रायसिस आल्यानंतर, किंवा अमेरिकाला कोणत्याही पद्धतीने वर्ल्डला डॉमिनेट करायचं असेल, तर त्यावेळेस अमेरिका कुठे ना कुठेतरी युद्ध घडवून आणतो. आणि आता सध्याच्या स्थितीला नेगोशिएशन मध्ये जर त्याला युके सपोर्ट करत असेल सगळ्या गोष्टीमध्ये, तर युकेला तो वरती आणायचा प्रयत्न नक्की करेल. या युद्धाच्या दरम्यान, म्हणजे एवढा मोठा वर्ल्ड मध्ये इश्यू चालू आहे, एवढा मोठा युद्ध चालू आहे, आणि त्याच्या दरम्यान म्हणजे मला असं वाटतं की खूप लाईक इट्स अ व्हेरी कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट की अमेरिका, म्हणजे यस्टरडे मे 8, 2025 ला US UK ट्रेड अग्रीमेंट अनाऊन्स करते. सगळ्यात मोठा ट्रेड अग्रीमेंट आहे. म्हणजे युके साठी तर ती एकदा पर्वणीच झाली एक प्रकारची. म्हणजे याच्यामध्ये प्रेसिडेंट ट्रम्प हे बोलतात की प्रेसिडेंट ट्रम्प अँड द प्राईम मिनिस्टर ऑफ UK केअर स्टेमर अनाउन्स अ ट्रेड डील रिड्युसिंग US टेरिफ्स, म्हणजे त्यांचे टेरिफ्स पण रिड्यूस होणार आहेत, ऑन ब्रिटिश कार्स. कार्स इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर इन ब्रिटन. अल्युमिनियम अँड स्टील, सगळ्यात मोठा हा त्यांचा ट्रेड अग्रीमेंटचा भाग आहे, लक्षात ठेवा. And the agreement aims to booster the economic ties, creating the steel and aluminum trading zones and enhancing pharmaceutical supply chain securities. आपल्याला समजून घ्यायला लागेल की एका दिवसात किती ट्रेड डील्स आणि किती काय गोष्टी च्या डील्स एक लगेच सडन, म्हणजे काल 7 आणि 8 मध्येच भारतामध्ये आणि एशियन कंट्रीज मध्ये एवढा इश्यू निर्माण असताना युएस आणि युके सॉरी युएस आणि युके अशा डील्स कशा करू शकतात? म्हणजे यांच्यावर कोणाचा ताबा आहे की नाही? आपलं प्रायोरिटी काय असलं पाहिजे ऍज अन सुपर पॉवर? परत 8 मे 2025 दुपारी, येस्टरडे, द बोईंग अँड रोल्स रॉयस स्टॉक ऑटोमॅटिकली राईज झाले, म्हणजे वाढले. समजून घ्यायला लागेल, स्टॉक्स ऑफ बोईंग अँड रोल्स रॉयल्स फॉलोइंग द अनाउन्समेंट ऑफ द US अँड UK ट्रेड डील जी झाली, कारण अल्युमिनियम, कार्स अँड स्टील तिथे असतो, विच अलाउज
द टेरिफ फ्री एंट्री फॉर रोल्स रॉयल इंजिन्स अँड द UK एरोस्पेस कॉम्पोनंट्स. एरोस्पेस कॉम्पोनंट्स सगळ्यात मोठा बिझनेस एव्हिएशन मध्ये येतो. समजून घेण्याची गरज आहे की कशा पद्धतीने आपल्याला एंगेज करून ठेवलंय, कशा पद्धतीने आपल्याला खेळवलं जातंय, आणि आपले साहेब बाहेर छाती ठोकून 56 इंचची लोकांना सांगताय की आम्ही हे केलं ते केलं. मीडियाचं काहीतरी वेगळंच चाललेलं आहे. परत 2008 इव्हिनिंगला, शॉर्ट इव्हिनिंग म्हणजे जवळपास 4 ते 5च्या दरम्यान, द ॲपलोविन सेल्स मोबाईल गेम्स बिझनेस फॉर $400 million. म्हणजे ॲपलोविन अनाउन्स्ड a sales of its mobile games business for $400 million to the Triplo Dot Studios, retaining 20% of stakes in the buyer. हा एक डील झालेला आहे काल इव्हिनिंगला. त्याच्यानंतर लेट इव्हिनिंग अराउंड द सिलेक्ट USA UK टेक ट्रेड मिशन, म्हणजे सगळ्यात मेन भाग आता सध्याच्या स्थितीचा. द UK डिपार्टमेंट ऑफ द बिझनेस अँड ट्रेड इन्व्हायटेड UK technology companies to participate in the Select US program, which is the Select US Investment Summit in Washington DC, with optional visits to the New York and San Francisco. याच्यामध्ये त्यांच्यामध्ये ऑलरेडी करार झालेले आहेत. हे फक्त एक औपचारिकता आहे, म्हणजे बोलतात ना, एक पर्टिक्युलरली एक जस्ट सांगून द्यायचं आहे, पण त्यांचे सगळे याच्यातले करार फायनल झालेले आहेत. तर आपल्याला समजून घ्यायला लागेल की 7, 8 आणि 9 आणि इथून पुढे जेव्हा आपण वॉर मध्ये असू किंवा आपण भांडणं करत असू, तेव्हा जिओ पॉलिटिक्स मध्ये आपल्या अपोनंट्स असं म्हणू शकतो किंवा आपल्या रेसमध्ये असणाऱ्या कंट्रीज कशा पद्धतीने आपल्याला खेळवतात. आणि हे मी नेहमी सांगितलेलं, FTAच्या वेळेस पण सांगितलेलं, FDIच्या वेळेस पण सांगितलेलं, आणि प्रत्येक वेळेस सांगतो की आपल्याला नेगोशिएशन करता येत नाही स्ट्रॅटेजिकली. कारण कंपॅशन, विजडम आणि शीला या गोष्टी आपल्याकडे हमेशा कमी पडतात. आपण काही ना काहीतरी त्यांच्याकडनं बॉरो केलेलं असतं, काही ना काहीतरी गोष्टींमध्ये आपण अटकलो असतो, त्यामुळे आपण नेगोशिएशन मध्ये कमी पडतो. आज बाबासाहेब आंबेडकरांनी कॉन्स्टिट्यूशन लिहिलं कारण त्यांच्याकडे या 3 गोष्टी होत्या. त्याच्यामुळे त्यांच्याशी नेगोशिएशन करणारा कोणच नव्हता. समजून घेण्याची गरज आहे की कशा पद्धतीने आपल्याला युद्धाच्या जाळ्यामध्ये अटकवलं जातंय, कशा पद्धतीने आपल्याला ठोकलं जातंय. जगातले 8 जे टेक जायंट्स आहेत, जे आंतरप्रिनर्स आहेत, जे ओनर्स ऑफ द कंपनीज आहेत, हे सगळे तुमचे, म्हणजे ट्विटर घ्या तुम्ही, इव्हन हे तर मी तुम्हाला टॉप नेम सांगितलं, अमेझॉन घ्या, ओरॅकल, मेटा, सगळ्यांचे, ब्लूमबर्ग यांचे जे ओनर्स आहेत ते ज्यूइश कम्युनिटी मधून येतात. आणि त्याच्यानंतर अशा बऱ्याचशा छोट्या छोट्या कंपनीज आहेत, टेक कंपनीज लाईनीमध्ये, ज्याचे सगळे ओनर्स एथिस्ट किंवा ज्यूइश कम्युनिटी मधून येतात. एथिस्ट तर खूप कमी आहेत, पण ज्यूइश कम्युनिटी मधून खूप जास्त येतात. तो आपल्याला, आणि आपले किती तिथे, एक मुकेश अंबानी असतात कुठेतरी दिसतात, दॅट्स इट. चायनामधून एक ओनर असतात जे आय थिंक अलिबाबा या कंपनीचे ओनर आहेत, ते दिसतात, दॅट्स इट. बुद्धिस्ट. बाकी तुम्हाला सगळं एक्वायर केलेलं यांनी दिसत. आणि त्या पद्धतीने हे आपल्या कंट्रीजला किंवा बाकीच्या कंट्रीजला वर्ल्ड वाईड जिओ पॉलिटिक्स, म्हणजे जो पॉलिटिकल एरिया आहे त्याला हँडल करतात. लक्षात घ्या. बापरे, अतिशय भयानक अशी परिस्थिती या जागतिक म्हणजे युद्ध किंवा बिझनेस मध्ये दिसून येते. म्हणजे हे सगळं ह्या सगळ्या ज्या काही बाबी आहेत त्या सगळ्या पैशाच्या बाबतीत किंवा ॲसेटच्या बाबतीत किंवा नाही का, सगळं म्हणजे आपल्याकडे सगळा बिझनेस ठेवून घ्यायचा आणि जगाला मात्र एकदम हे करायचं, म्हणजे गरीब राहू द्यायचं, अशा प्रकारचं हे एक मोठं षडयंत्र दिसतंय या सगळ्या गोष्टीमध्ये. तर राहुलजी, की ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या खूपच म्हणजे नाविन्यपूर्ण गोष्टी आहेत आमच्यासाठी. तर ह्या गोष्टी आपल्याला समजणं फारच महत्वाचं आहे आणि बिझनेसमध्ये आपण पुढे जाणं खूपच गरजेचं आहे. जसं सिंगापूर, जपान किंवा कोरिया असेल, यांच्यासोबत काहीतरी करार किंवा काहीतरी त्यांच्याकडनं शिकून आपण पुढे गेलं पाहिजे असं मला असं वाटतं की आपण ज्या काही डिप्लोमॅट आणि गोष्टी सांगतोय गव्हर्नमेंट जो त्यावर. आहे, डिप्लोमॅट आणि गव्हर्नमेंट जो आहे त्याचं काम बरोबर नाहीये. सिम्पल. कारण तुम्हाला जर जिओ पॉलिटिक्स समजत नसेल तर तुम्ही फक्त मताच्या एक हिंद करून किंवा हिंदू करून तुम्ही मतं घेताय.
पण ऍट द एंड ऑफ द डे तुम्ही भारताचा ग्राफ खाली नेताय. ठीक आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला ज्या पद्धतीने फाईट करायची, ज्या पद्धतीने पुढे जायचं, त्या गोष्टींवर विचार केला पाहिजे. फक्त रिलिजियस भांडणं करून, रिलिजन मध्ये भांडणं लावून, हे रिलिजन मध्ये भांडणं लागतायत का, ही इन्फॉर्मेशन येते कुठून, एवढा रिसर्च येतोय कुठून, आणि त्या रिसर्चला त्यांच्या पद्धतीने ते ड्राईव्ह करतायत आणि तुम्ही त्याला बळी पडताय, असं मला वाटतं. अगदी बरोबर, अगदी बरोबर. खरं आहे. तर राहुलजी, पुढच्या प्रश्नाकडे आपण वळत आहोत आणि त्या प्रश्नाच्या अगोदर मला एक सांगावंसं वाटतं की हा भारत जेव्हा संपूर्ण जगावर महासत्ता म्हणून राज्य करत होता, त्या काळामध्ये नालंदा आणि तक्षशिला ही विद्यापीठ एक खूप मोठे जागतिक विद्यापीठ म्हणून प्रसिद्ध होते आणि जगातील अनेक विद्वान त्या विद्यापीठामध्ये शिकायला येत होते आणि शिकवायला पण होते. जवळपास 10,000 भिक्खू प्राध्यापक या विद्यापीठामध्ये शिकवायला असायचे. ते प्रिन्सिपल असायचे त्यावेळेस, ते किंवा टीचर्स असायचे ते. तर अशा या भारताला ज्या काळात महासत्ता भारत होता, त्या काळामध्ये इस्लामिक संस्कृतीने सुद्धा एक चांगला मानवतेचा इतिहास अनेक क्षेत्रामध्ये महत्वपूर्ण योगदान दिलेलं आहे इस्लामिक संस्कृतीने. पण धार्मिक कट्टरताच्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी जे जागतिक संशोधकांनी काही शिफारसी सुचवल्या आहेत असं बोललं जातं. तर त्या शिफारसीबाबत किंवा त्या धार्मिक कट्टरतेबाबत आपली काय प्रतिक्रिया, आपले काय विचार सांगाल याबाबत? बघा, कसं आहे माहितीये का, बाबासाहेबांनी पण सांगितलेलं की जो हिस्ट्री वाचत नाही तो हिस्ट्री घडवू शकत नाही, बरोबर. पण बाबासाहेब जेव्हा म्हणतात जो हिस्ट्री वाचत नाही तो हिस्ट्री घडवू शकत नाही, हिस्ट्री घडवणे म्हणजे काय, तुमचा फ्युचर घडवणे असतं. म्हणजे आमचा फ्युचर घडवू आम्ही, त्याला हिस्ट्री बनते ती पुढे जाऊन. आपल्याला या गोष्टी समजत नाही. आपण काय करतो माहितीये, नुसतं रटलेलं सगळं आणि इकडे तिकडे बोललेल्या गोष्टी ऐकायच्या आणि पुढे जायच्या. आपल्याला समजलं व्हॉट्सअप पाहिजे. युनिव्हर्सिटी. एक्झॅक्टली. आणि जे म्हणजे एकदम सगळे सगळे बाबासाहेब झालेले आहेत आजकाल, ए टू झेड, लाईक दे वॉन्ट्स टू बिकम अ बाबासाहेब. म्हणजे इव्हन ब्राह्मण लोक पण आजकाल सगळे बाबासाहेब, आम्ही सगळे बाबासाहेब असं झालंय. समजून घेण्याची गरज आहे. मी तुम्हाला समजावून सांगतो की या हिस्ट्रीमध्ये बरेच राजे महाराजे किंवा बरेच योद्धा येऊन गेले, ज्यांनी कोणाला 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 ना कोणाला तरी मारलेलंच आहे, कोणत्या ना कोणत्या रिलिजनचं. कारण ती त्यांच्या जगण्याची तेव्हाची गरज होती त्यावेळची, राईट. जेव्हा 711 मध्ये पर्टिक्युलरली, म्हणजे कॉमन एरा 711, म्हणजे बिफोर कॉमन एरा मधून जसा बुद्धिझम येतो 563 नंतर, त्याच्यानंतर 711 पर्यंत, म्हणजे 700व्या, म्हणजे जवळपास तुम्ही एक 800 वर्ष, 800-900 वर्षाच्या नंतर जेव्हा मोहम्मद बिन कासिम 711 मध्ये सिंधमध्ये अटॅक करतो, तेव्हा सगळ्यात पहिला सगळ्यात पहिला अटॅक त्याचा बुद्धिस्ट मॉनेस्ट्रीजवर असतो. खूप नुकसान केलेलं आहे, खूप जास्त नुकसान केलेलं आहे. सगळं तोडफोड केली, जिजिया लावला, कर लावली पाहिजे तसे रेप्स केले बुद्धिस्ट कम्युनिटीच्या वुमन्सवर, आणि भरपूर केलं, सगळं झालं. व्हॉट इज द नेक्स्ट? व्हॉट इज द नेक्स्ट? 5,000 वर्ष जो समाज अनटचेबल्स म्हणून जाणला गेलेला, त्याला बाबासाहेब आंबेडकरांनी एवढ्या कमी वयामध्ये स्वातंत्र्य दिलं, त्याला बुद्ध धम्म दिला, त्याला एक सर्टन एरियामधून काढून त्यांना अप्पर क्लास, मिडल क्लास मधून अप्पर वरून रिच या सेगमेंट्स मध्ये बाबासाहेबांनी नेलं. मग असं कोण या मुस्लिम समाजासाठी करेल का? अशा पद्धतीचा विचार कोण मुस्लिम समाजासाठी करेल का? त्यांच्यामध्ये असे लीडर्स पैदा का ना होते? बाहेरचे असे लीडर्स का ना बनत आहेत की ते त्यांच्यामध्ये रिफॉर्म आणतील? त्यांचा रिफॉर्म आणण्याची गरज आहे. आणि जर त्यांच्याकडे रिफॉर्म येत नसेल, म्हणजे बाबासाहेबांचं वर्ड आहे की कोणताही धर्म हा कट्टरतेच्या जर साईडला जात असेल किंवा कट्टरतेच्या पलीकडे त्याचा पाळत असेल तर पाळत असेल, तर तो धर्म हा भारताला, म्हणजे आपल्या कंट्रीच्या, आपल्या देशाच्या भवितव्यासाठी चांगला नसतो. हे समजावून सांगणारा नेताच पैदा झाला नाही कॉन्स्टिट्यूशन नंतर, बाबासाहेबांनंतर. मग ही चुकी ही सगळ्यांची आहे. एका समाजाला सगळ्यांनी पॉलिटिकली यूज करून घेतलं.
एका समाजाला सगळ्यांनी पॉलिटिकली फक्त पॉलिटिकल पर्पज साठी युज करून घेतलं. पण ज्या पद्धतीने त्यांचा रिफॉर्म व्हायला पाहिजे होता तो नाही झाला. त्याचं आपण नेहमी खापर त्यांच्या अंगावर फोडतो, पण कधीतरी आपण हा विचार केला पाहिजे की असे लीडरच पैदा नाही झाले. बाबासाहेबांनंतर असे लीडर पैदा झाले का? तुम्ही बहुजन कम्युनिटीमध्ये पहा किंवा अप्पर मध्ये किंवा जे पण असेल, जसं पण असेल. मी तर अप्पर आणि हे मानतच नाही, कारण कॉन्स्टिट्यूशन नंतर सगळेजण एक आहोत, आम्ही पण तेवढेच कॅपेबल आहोत. बोलण्याचा उद्देश हा आहे की लीडरच पैदा झाला नाही आणि त्याच्यामुळे हे सगळे आणि हे लीडर पैदा नाही झाले याचं सगळं खापर काँग्रेस आहे. काँग्रेसने प्रत्येक वेळेस सेक्युलर दाखवलं, पण सेक्युलर ते कधीच नसतात. त्यांचा अजेंडा तोच असतो आरएसएस वाला. फक्त ते दाखवतात की आम्ही सेक्युलर आहोत. इस्लामिक संस्कृतीने दिलंय, बऱ्यापैकी गोष्टी त्यांनी केलेल्या आहे. सगळ्यांनी मारझोड केलेली आहे. बुद्ध धम्म सोडून सर्वांनी मारझोड केलेली. म्हणजे बुद्धी धम्म असा एकमेव धम्म आहे. त्याच्यासाठी तर ज्युईश लोक म्हणजे जगातला सगळ्यात रिच वर्ग किंवा इलिट वर्ग हा टुवर्ड्स टू बुद्धिझम जाण्याचं रिझनच हे आहे. जर तुम्ही पाहिलं इस्लामिक्स मध्ये जर पाहिलं तुम्ही त्यांचं ऍस्ट्रॉनॉमीमध्ये खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर जवळपास त्यांचा जो अल बतानी आणि अल जार्क्विल आहे, ज्याने बरेचसे कामं केलेले आहे ऍस्ट्रॉनॉमीमध्ये. आणि याचा संदर्भ लिटरली द केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ सायन्सच्या काही जर्नल्स मध्ये आणि त्याच्या बुक्स मध्ये पण दिलेलं आहे. ऑप्टिक्स मध्ये त्यांचं काम आहे, सायंटिफिक ऑप्टिक्स आहे, कॅमेरा ऑब्झर्व आहे, विजन थिअरीज आहे. त्याच्यामध्ये इबन अल हतियामचं म्हणजे बुक ऑफ ऑप्टिक्स जर तुम्ही वाचलं, आणि तो तेव्हाच आहे म्हणजे 800 ते 900, 900 ते 1000 कॉमन एरामध्ये. आता याचा जो पर्टिक्युलर संदर्भ दिलाय तो युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोच्या 2015च्या प्रेस कॉन्फरन्समध्ये द स्मिथ मार्क याने पर्टिक्युलरली स्लाइट टू लाईट या पर्टिक्युलर जर्नल मध्ये दिलाय. खूप फेमस जर्नल आहे तो, वाचण्याची गरज आहे. केमिस्ट्री जर पाहिलं तुम्ही तर सिस्टमॅटिक एक्सपेरिमेंट, डिस्टिलेशन अँड द लॅब इन्स्ट्रुमेंट जे तुमचे फनल वगैरे सगळे होते, हे सगळे 700 ते 800च्या काळामध्ये म्हणजे कॉमन एराच्या काळामध्ये दिलेले आहे आणि ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी प्रेसमध्ये छापून आलेलं आहे सगळं. मेडिसिन मध्ये जर तुम्ही पाहिलं तर कॅनॉन ऑफ मेडिसिन, सर्जिकल टेक्निक्स, सर्जिकल म्हणजे सगळ्यात पहिली सर्जरी आय थिंक इबन सिना यांनी केलेली आहे. अल ज्वारी आहेत. मेडिकल एथिक्स किंवा हॉस्पिटल जे आहे त्याचा जो कॉन्टेक्स्ट आहे हा जवळपास तुमचा 980 ते 1030च्या दरम्यान आलेला आहे. आणि हा तुमचा इडनबर्ग युनिव्हर्सिटी प्रेस नोट आहे किंवा जर तुम्ही पाहताल त्यांची जी लायब्ररी किंवा त्यांचे जे बुक्स आहेत त्यांचा जो संग्रह आहे त्याच्यामध्ये 2007च्या संग्रहामध्ये हे दिलेलं आहे. अल्जेब्रा सगळ्यात इम्पॉर्टंट, नंबरिंग्स, अल्जेब्रा, डेसिमल नंबर्स, अल्गोरिदम्स, ट्रिग्नोमेट्री, याच्यामध्ये 970 ते 1050 पर्यंतच त्यांचं खूप मोठं योगदान आहे. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, केम्ब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस, हार्वर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, आणि हे आता 2000च्या शतकामध्ये त्यांनी त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. त्याच्यामुळे मी हे नेहमी सांगत असतो की त्यांचा जो धार्मिक विषय आहे तो वेगळा आहे, पण योगदान सगळ्याच रिलिजन्सने केलेलं आहे वर्ल्डसाठी. सगळ्यांनी चुका पण केल्या आणि सगळ्यांनी चांगल्याही गोष्टी केलेल्या आहे. फ्युचरचं काय, व्हॉट अबाउट द करंट. बाबासाहेब नेहमी म्हणतात की रिलिजन इज फॉर मॅन अँड नॉट मॅन फॉर रिलिजन. किंवा बाबासाहेब असं म्हणतात, द सॉव्हर्निटी ऑफ spirituous of all religion must come to an end if we want to have a united integrated modern India. हे बाबासाहेबांचे वर्ड आहेत. वी नीड टू अंडरस्टँड की आपल्याला हा डेमोक्रेटिक कंट्री आहे. 1949च्या अगोदर बाबासाहेबांचा विरोध होता की तुम्ही पहिलंच सगळं क्लिअर करा, आणि तुम्ही क्लिअर नाही केलेलं आहे तर आता सगळे एक आहेत. त्यांच्यामध्ये रिफॉर्म आला नाही, तो त्यांचा पण तेवढीच चुकी आहे जेवढी चुकी आपली आहे. त्यांचा जीडीपी साठी कॉन्ट्रीब्युशन 4% होता 1950 मध्ये, आता 12% आहे. इझिली तुम्ही हल्ला केला तर सगळं इकॉनॉमी डिस्टर्ब होत आहे तुमचं. लक्षात ठेवा, प्रत्येक वेळेस हिंदू मुस्लिम नसतंय लाईफमध्ये. हे जेव्हा कधी समजेल मला, आय डोंट नो, आय एम नॉट शुअर अबाउट इट, बट हे सगळं नसतंय प्रत्येक वेळेस लाईफमध्ये. काही टेक्निकल रिसर्चर
आणि या लोकांशी जेव्हा तुम्ही बसताल तेव्हा तुम्हाला समजेल की प्रॉब्लेम्स काय आहे, रिफॉर्म का ना झाला, एज्युकेशन का ना वाढलं, वुमन एम्पॉवरमेंट का ना झाली, या गोष्टींवर आपण भर दिला पाहिजे. जेवढा जोर तुम्ही युद्धावर लावताय तेवढा जोर या कम्युनिटीच्या रिफॉर्मवर लावला असता तर आतापर्यंत ही कम्युनिटी सुधारली असती ना यार. तुमच्यामध्ये आणि सेम अदर साईडला मुस्लिम बांधवांना पण माझं असेल की तुमच्यामध्ये रिफॉर्म आणायला लागेल. प्रत्येक वेळेस वुमनला तुम्ही डॉमिनेट नाही करू शकत. प्रत्येक वेळेस तुम्ही एज्युकेशनला इग्नोर नाही करू शकत. पॉलिटिकल एरियामध्ये राहायचं असेल तर आपल्याला या सगळ्या गोष्टींना सोबत घेऊन जायला लागेल. नाहीतर प्रत्येक वेळेस हा मॅटर येत राहणार आहे पुढे. प्रत्येक वेळेस हा मॅटर पुढे जात राहणार आहे. आणि याचा सगळ्यांचा खामियाजा स्पेसिफिकली आता आम्ही पहिरेदार आहोत कॉन्स्टिट्यूशनचे, तर आम्हाला तर भोगायलाच लागतो. पण किती दिवस किती कॉम्प्रोमाइजेस करायचे आम्ही. बाबासाहेबांचा आदर्श पुढे घेऊन जाताना आमच्या वाटेला कॉम्प्रोमाइजच आलेला आहे. आम्ही तो कॉम्प्रोमाइज पुढे घेऊन जात आहोत. आम्ही सगळ्यांना न्याय द्यायचा प्रयत्न करतोय, पण आम्हालाही न्याय भेटला पाहिजे. गौतम बुद्धांच्या टीचिंग्स आहेत, जर तुम्ही पाहिलं तर फॉरगिव्हनेस इन द थेरवादा, म्हणजेच ज्याला हिनियान बोलतात, पण हिनियान इज द नॉट गुड वर्ड, ज्याला थेरवादा म्हणतात. त्याच्यामध्ये त्रिपिटका जो पाली कॅनॉन आहे त्याच्या आतमध्ये 3 गोष्टी म्हणजे 3 बास्केट्स आहेत, ज्याला विनय पटका, सुत्त पिटिका आणि अभिधम्म पिटिका असं म्हणून बोललं जातं. आणि याच्यामध्ये जो सुत्त पिटिका आहे याच्यामध्ये गौतम बुद्ध असं म्हणतात की फॉरगिव्हनेस कॅन बी फाउंड इन व्हेरियस सुत्तास. ही एम्फसाइज मेटा म्हणजे लव्हिंग अँड काइंडनेस अँड करुणा कंपॅशन as essential for the all meditationers or practitioners, की encouraging them to forgive and let go for anger and बाकी सगळ्या म्हणजे ज्या गोष्टी आहेत मनामध्ये जो राग आहे, जो ग्रजेस आहे, त्याच्यासाठी तुम्ही सम्मा दुःखा खांदा सुत्ता जर वाचला त्याच्यामध्ये अंगुतारा निकया 3.33 in this sutta the Buddha says that forgiving others and letting go of hatred or grudges in one of the path to inner peace. जर आपल्या लोकांना मारले आपल्यावर झालाय प्रिव्हियसली, पण गौतम बुद्धांची टीचिंग आहे ना ही, की फॉरगिव्हनेस. जर कोण सुधरत असेल तर त्याला फॉरगिव्ह करणं हे गौतम बुद्धांची टीचिंग आहे. लिहिलेलं आहे, त्रिपिटकामध्ये लिहिलेलं आहे. आता तुम्ही बोलताल त्रिपिटका त्याला संधी दिली पाहिजे. गौतम बुद्धांच्या नंतर त्रिपिटका लिहिला गेला. लेट्स टॉक अबाउट महायाना. गौतम बुद्ध असताना त्यांच्या महायानामध्ये लोटस सुत्ता जर तुम्ही वाचला त्याच्यामध्ये गौतम बुद्ध म्हणतात, दिस इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट महायाना टेक्स्ट. इट टीचेस दॅट ऑल बीइंग्स हॅव द पोटेन्शियल ऑफ द बुद्धाहुड अँड दिस इन्क्लुड्स बीइंग able to forgive others. One of the teachings is that if someone caused harm or suffering, they are also suffering from ignorance and delusion. Recognizing this can lead to the compassion and forgiveness. हे महायानामध्ये लिहिलेलं आहे. करुणा, बोधिचित्ता समजून घ्यायची गरज आहे. म्हणजे हिनियान नाही बोलणार मी, थेरोवाद आणि महायान याच्यामध्ये याचा जर आपण व्यवस्थित अभ्यास करत राहिलो, समजून घेत राहिलो, तर तुम्हाला समजेल की गौतम बुद्धांची टीचिंग आहे की फॉरगिव्हनेस. पुढे काय, लेट्स टॉक अबाउट नेक्स्ट. या कम्युनिटीला म्हणजे स्पेसिफिकली भारतीय, मला जगातलं माहिती नाही, जगातमध्ये खूप प्रॉब्लेम्स आहेत, पण भारतातल्या या कम्युनिटीजला स्ट्रॉंग बनवण्यासाठी कोणती गव्हर्नमेंट पुढे येईल, या कम्युनिटीजला वरती आणण्यासाठी कोणती गव्हर्नमेंट काम करेल, या कम्युनिटीजला रिफॉर्म करण्यासाठी कोणता माणूस पुढे येईल, कोणता लीडर पुढे येईल, तीच पार्टी खरी पार्टी असेल. आणि तशाच पद्धतीने बाबासाहेबांनी काम केलेलं आणि बाबासाहेबांना सक्सेस भेटला. म्हणून आम्ही नेहमी म्हणतो प्रज्ञा, शील आणि करुणा याच्यातली एक गोष्ट जरी मिसिंग असेल तर तुमचा रिझल्ट निगेटिव्ह येतो. बरोबर राहुलजी. तेच आहे की जे इस्लाममध्ये म्हणजे जेव्हा अमेरिकेवर हल्ला झाला होता त्या हल्ल्यानंतर इस्लाम जो धर्म आहे किंवा मुसलमानांना अतिरेकी म्हणून संबोधलं जातं, घोषित केलं जातं. आता जगामध्ये जवळपास 10 लाखाच्या वरती जे हे आहेत मौलवी आहेत, त्यांचं जे टीचिंग आहे त्या टीचिंग मध्येच बऱ्याच ठिकाणी प्रॉब्लेम दिसून येतो. प्रॉब्लेम ते सर्वीकडेच आहे ना सांगतात सर, प्रॉब्लेम सर्वीकडेच आहे ना. की मी समजा अमरावती बुद्धिस्ट मॉनेस्ट्री मध्ये जातो UK मध्ये, तर तिथे आध्यात्मिक गौतम बुद्ध दाखवले जातात.
बरं, मी पदपद्दा नावाचं एक आपल्याकडे एक मॉनेस्ट्री आहे, तिथे गेल्यानंतर तिथे वेगळ्या पद्धतीचं वातावरण दिसतं. परत कोणत्या कोरियन बुद्धिस्ट मॉनेस्ट्रीमध्ये गेलो किंवा मी इंडियामध्ये, भारतामध्ये कोण बुद्ध धम्म व्यवस्थित पाळतं मला सांगा ना तुम्ही. आपण जेव्हा दुसऱ्यांना दोष देतो तेव्हा आपण किती ट्रॅकवर आहो आपण विचार करणं गरजेचं आहे तेवढं. कोणताही धम्म हा करेक्ट नसतो. कोणताही धर्म हा त्या धर्माला ऍग्री नसतो. तो ग्रुप ऑफ पीपल असतो, त्यामुळे तो त्याच्यात बांधील असतो. वी हॅव टू अंडरस्टँड दिस. आणि या सगळ्या गोष्टीतनं जर आपल्याला बाहेर निघायचं असेल, या सगळ्या पखेड्यामधनं जर बाहेर निघायचं असेल, त्याच्यासाठी बाबासाहेबांनी डेमोक्रेसी आणलेली की एव्हरीवन इज टुगेदर, ज्याचा काँग्रेसने पण पूर्ण सुपडा साफ करून टाकला. ते बीजेपीने तर वाटच लावून टाकली पूर्ण. आणि देर इज आय डोंट थिंक सो देर इज द लीडर राईट नाव हु विल अंडरस्टँड द कॉन्टेक्स्ट ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, की ते काय करू इच्छित होते. या कम्युनिटीला रिफॉर्म करण्याची गरज होती, बळ देण्याची गरज होती. आपण याचा पॉलिटिकली यूज करत राहिलो. अरे तुम्ही पुणे करारापासून यूज केलेला आहे. प्रत्येक वेळेस पॉलिटिक्स खेळलेली आहे, प्रत्येक वेळेस पॉलिटिक्स झालेली आहे. या पॉलिटिक्स मधनं जोपर्यंत आपण बाहेर पडत नाही तोपर्यंत आपल्याला सत्य मार्ग भेटत नसतोय. तर तेच मौलवी लोक आहेत ते मिसगाईड करत असतात. त्यामुळे ते सांगत असतात की हमारे कौम बढ़ाओ, बच्चे अल्लाह के देणे वगैरे वगैरे. आणि चार बीबिया करो, 14 बच्चे पैदा करो, अल्लाह संभालेगा, अल्लाह उनका रखवाला रहेगा, अल्लाह उसे पाल पोस के बडा करेगा. हे सगळं सांगितलं जातं. मग बऱ्याच ठिकाणी हे सगळं चुकीचं इंटरप्रिटेशन केलं जातं असं मला तरी वैयक्तिक माझं मत आहे. त्यानंतर ह्या ज्या गोष्टी आपण आता बोलत आहोत की तर मुस्लिमांना त्यांचं जे काय आतंकवाद किंवा त्यांना जे आतंकवाद म्हणून संबोधलं जातं ते जर का नष्ट करायचं असेल तर जो शांतीचा मार्ग आहे बुद्धिझम, त्यांना तो बुद्धिझम स्वीकारावा लागेल तरच त्यांच्याशी चांगल्या प्रकारे भेदभाव केला जातील किंवा मैत्री केली जाईल. नाही आपण जोपर्यंत ते कोणाला बुद्धिस्ट नाही जोपर्यंत ते आपण बुद्धिस्ट होत नाहीत तोपर्यंत मला तरी वाटतं की त्यांचा हा जो आतंकवादीचा जो टॅग आहे तो पुसू शकणार नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. नाही, माझं मी थोडं डिफर करतो. आपण कोणालाही त्याचा धर्म सोडण्यासाठी मजबूर करू शकत नाही किंवा ऍडवाइस करू शकत नाही, कारण आपण बाबासाहेबांची लेकरं आहोत आणि त्या पद्धतीने डेमोक्रेटिक कंट्रीमध्ये प्रत्येकाला इंडिपेंडेंट राहायचा आणि त्याच्या धर्माचा हे करायचा हक्क आहे. तुम्हाला तुमच्या एखाद्या बोलतात ना, एखाद्या माणसामधनं आपण एखाद्या चांगल्या गोष्टी घेतो आणि वाईट गोष्टी सोडून देतो. त्या पद्धतीने तुम्हाला समजून घ्यायला लागेल, की तुम्हाला जर रिफॉर्म व्हायचा असेल, तुम्हाला वरती जायचं असेल, पॉलिटिक्समध्ये यायचं असेल, एज्युकेशन, वुमन एम्पॉवरमेंट, तर त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या धर्मातनं काय घेतलं पाहिजे. तुम्ही कट्टरता जोपर्यंत सोडत नाही एखाद्या धर्माची, म्हणजे इव्हन हे ऍप्लिकेबल टू एव्हरीवन इन्क्लुडिंग अस. हा कट्टरता जो आहे, हा कट्टरता आपण जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत आपण वरती जाऊ शकत नाही. तोपर्यंत आपला म्हणजे बोलतात ना, आपलं संविधान आपण व्यवस्थितरित्या लागू केलंय की नाही हे आपण जस्टिफाय करू शकत नाही. आपल्याला पहिली ही कट्टरता जी आहे धर्माधर्मातली ही सगळी पहिली आपल्याला सोडावी लागेल आणि आपल्याला हा विचार करायला लागेल की या भारताला अमेरिकापर्यंत कसं घेऊन जायचंय. अमेरिका, चायनाच्या इथे आसपास नेऊन ठेवायचं कसं, ट्रेड कसा वाढवायचा, बिझनेसेस कसे वाढवायचे, एफडीए, एफटीआय, आपण का कमी पडायचं. आपल्याकडे एवढा मोठा लेबर फोर्स आहे, इंटेलेक्च्युअल लोक आहेत, माइंडसेट चांगलं आहे, काम करण्याची ताकद चांगली आहे, आपलं फूड इंटेक चांगला आहे लोकांचा, त्याच्यामुळे आपलं जी कार्यक्षमता आहे आपल्या लोकांची लेबरची ती खूप खूप जास्त हायएस्ट मानली जाते वर्ल्डमध्ये. या सगळ्या गोष्टी आपल्याकडे असताना आपण घाबरतोय का, मला असं म्हणायचं. तर ते घाबरण्याचं रिझन आहे की कुठे ना कुठेतरी तुम्ही कॉम्प्रोमाइज केलेले असता आणि त्याच्यामुळे नेगोशिएशनच्या वेळेस तुम्ही अटकून जाता. तर मला असं म्हणायचंय की असे लीडर्स पाहिजे आपल्याकडे. म्हणजे इव्हन मी बाळासाहेबांचं म्हणजे जे आकलन करतो तेव्हा तो असा एकमेव लीडर असं मला वाटतं की ज्याच्यावर कोणता डाग नाही किंवा भले त्यांना खूप सारे फेल्युअर्स भेटले असते किंवा खूप सारे क्रिटिसिझम्स पण होतात समटाइम्स, बट तो माणूस म्हणून एक चांगला पर्सन म्हणून आपण त्याच्याकडे कधीही पाहू शकतो. त्यांच्या अंगावर असं कोणताच डाग नाहीये किंवा त्यांच्या मनामध्ये कोणाबद्दल कोणतंच विष नाहीये असं मला वाटतं कधीच. म्हणजे ज्या दिवशी त्यांना डिस्कशनची वारी येईल तेव्हा ते मला असं वाटतं खुल्या मनाने डिस्कशन्स करतात किंवा कोणत्याही प्रकारचं त्यांच्यावर एक रक्ताचा डाग, मी असं नेहमी म्हणतो, असा रक्ताचा डाग नाही, असा असणारा नेता आपण ज्याच्या अंडर आपण काम करतोय सध्याच्या स्थितीला, सो दॅट त्याचा प्राऊड आहे.
भरपूर. तेच बाबासाहेब म्हणतात की कुठल्याही धर्माची जर का आपण परिस्थिती पाहिली, प्रगती बघायची असेल, तर त्या धर्मातील महिलांची प्रगती किती झालेली आहे हे ठरवतं की तो धर्म प्रगती पथावर किंवा प्रगती झालेला आहे की नाही. तर तसंच आहे की मुस्लिम मधील ज्या महिला आहेत त्यांची प्रगती कुठेतरी खोळंबलेली दिसत आहे. त्यांना म्हणजे समानतेचा हक्क दिसून येत नाही. तर हेच आहे की मग महिला जर का प्रगत नसतील तर तो धर्म कसा प्रगत होईल, असं बाबासाहेबांचं म्हणणं होतं. तर हेच आहे की आता जे काय परिस्थिती आहे, युद्धाची जी काय परिस्थिती आहे, त्याचे परिणाम काय होतील असं तुम्हाला वाटतं? म्हणजे पाकिस्तान आणि भारताचं जे युद्ध सुरू आहे, तर त्याच्याकडे तुम्ही कशा प्रकारे बघता? पहिली गोष्ट, माझा असं पहिला पॉईंट माझा असेल की बाहेरच्या कंट्रीज जे डिक्लेअर करतायत की आम्ही तुमच्या सपोर्टमध्ये आहोत, तुम्ही रायटिंग मध्ये द्या. पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर येस. 2 आहे, सिव्हिलियन्सवर तुम्ही हल्ले करताय, ठीक आहे, तिकडूनही हल्ले होत आहेत आणि इकडूनही होत आहेत, ते चुकीचं आहे. तुम्ही मिलिटरी बेसवर हल्ले करा किंवा टेररिझम जिथे पण आहे, ठीक आहे, जिथे टेररिस्टचे अड्डे आहेत त्याच्यावर तुम्ही हल्ले करा. आणि पाकिस्तान हा अशी कंट्री, यांना चांगला धडा शिकवणं गरजेचं आहे. कारण सगळ्यात जास्त टेरर सगळं अख्खं जग जर तुमच्या अपोजिट मध्ये असेल, तर तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे की तुम्ही चुकीचं. आता सगळं जग तुमच्या अपोजिट मध्ये आणि तुम्ही येऊन सांगताय की आमची चुकी नाही, आमची चुकी नाही, असं नसतंय. तुमच्यामध्ये रिफॉर्मच झाला नाही. तुमच्या डोक्यामध्ये ती जो गाळ भरलेला आहे ना, तो बाहेर काढणं खूप गरजेचं आहे. आणि यावेळेस मला असं वाटतं की गव्हर्नमेंटचा जो कॉल आहे तो व्यवस्थित कॉल आहे आणि त्यांना चांगलं झाडून काढलं पाहिजे यावेळेस. चांगल्या पद्धतीने हे केलं पाहिजे. पण हे करत असताना आपण इकॉनॉमिकली डिस्टर्ब नाही झालो पाहिजे. आपला सिव्हिल म्हणजे आपला जो पीपल ऑफ इंडिया आहे तो डिस्टर्ब नाही झाला पाहिजे, किंवा हे सगळं असतं ना इंटेलेक्च्युअल काम असतं. हे सगळं तो तो कॉन्टेक्स्ट येतो. हा सगळं आपल्याला बघणं गरजेचं आहे. याला सगळ्याला हँडल करणं गरजेचं आहे. अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपण मार्गदर्शन केलेलं आहे राहुलजी. खूप नवीन नवीन माहिती मिळाल्यामुळे थोडस काय म्हणतात त्याला, बुद्धीला थोडस हे आलेलं आहे, घाम आलेला आहे चालना असं, किंवा मग चालना चक्रावून भेटली. गेले, किंवा बुद्धीची जी चालना आहे ती अतिशय सुपर फास्ट गतीने सुरू झाली, तर त्यामुळे थोडस झेपत नाही. तर खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. आणि सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे की व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि कमेंट नक्की करा. तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. आणि सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. बुद्ध पौर्णिमेच्या या मंगल पर्वानिमित्त आपल्याला आपलं आरोग्य चांगल्या प्रकारे राहो, आपल्या परिवाराचं आरोग्य सर्वांचं चांगल्या प्रकारे राहो, ही आपल्या सर्वांना मनोकामना व्यक्त करतो. तसेच बुद्ध पौर्णिमा येत्या 12 तारखेला आहे. त्या 12 तारखेला जर का युद्ध थांबलं तर खूप बरं होईल असं मला वाटतं. जे काही देशाचे पंतप्रधान आहेत त्यांना विनंती करतो. तसेच पाकिस्तानच्या पण सेनेला किंवा पंतप्रधानांना विनंती करतो की 12 तारखेला बुद्ध पौर्णिमेनिमित्त आपण कृपया युद्ध थांबवावं आणि या जगामध्ये शांतता निर्माण होईल यासाठी प्रयत्न करावे. म्हणूनच असं म्हटलं जातं की युद्ध नको बुद्ध हवा. तर त्या दृष्टिकोनातून एक पुढे पाऊल गेलं पाहिजे. या दृष्टिकोनातून भारतीय सेनेला सुद्धा विनंती करतो की आपण या गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि 12 मेला सोमवारी युद्ध थांबवलं पाहिजे आणि पुन्हा आपण बुद्धाकडे वळलो पाहिजे, शांततेच्या मार्गावर गेलो पाहिजे अशी विनंती करतो. राहुलजीचे खूप खूप आभार मानतो की त्यांनी सगळ्या नवीन नवीन गोष्टीचा या ठिकाणी उलगडा केलेला आहे आणि ह्या गोष्टीचा विचार नाविन्याने या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये होईल या प्रकारची सदिच्छा सर्वांना व्यक्त करतो आणि थांबतो. जय भीम, जय संविधान, जय भारत. जय भीम, जय संविधान, जय भारत.